मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खुनाच्या आरोपीवर हल्ल्याचा कट उधळला। 4 तासात हल्लेखोर आरोपी जेरबंद। मिरज शहरात पुन्हा एकदा पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आहे। मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सलीम पठाण, चेतन कलगुटकी, सोहेल तांबोळी आणि विशाल शिरोळे यांना वैद्यकीय तपासणीसाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आले असताना ओपीडी विभागासमोर संशयित इसम वंशवाली हा शस्त्रांसह फिरताना पोलिसांच्या नजरेत आला। पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवडी यांनी तात्काळ पथकास कळवून वंशवाली यास ताब्यात घेतले। त्याच्याकडे लाल कापडात गुंडाळलेले लोडेड गावठी पिस्तूल आणि कमरेला लोखंडी कोयता सापडला। चौकशीत त्याने कबूल केले की तो आणि त्याचे साथीदार अक्षय फोंडे, वैभव आवळे, समर्थ पोद्दार आणि समर्थ गायकवाड हे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीवर हल्ला करण्यासाठी आले होते। मात्र गर्दीचा फायदा घेत इतर साथीदार पळून गेले। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल गवडी यांच्या फिर्यादीवरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तातडीने 2 पथके तयार करून फरार आरोपींचा शोध सुरू केला। गोपनीय माहितीनुसार हे आरोपी राज्याबाहेर पलायन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून शेतापीने छापा टाकला आणि अक्षय फोंडे, समर्थ पोद्दार, समर्थ गायकवाड यांना अटक केली। वैभव आवळे या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले। गुन्हा दाखल झाल्यापासून केवळ 4 तासात सर्व आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यास भेट देऊन संदीप शिंदे व त्यांच्या पथकाचे कौतुक करत त्यांना तात्काळ रिवॉर्ड दिला। नमस्कार, मी प्रनिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, मिरज विभाग। काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मिरज उपविभागाच्या अधिकारी अंमलदार यांनी खूप चांगली कारवाई केली होती, ज्यामध्ये एक संशयित आरोपी आम्हाला शस्त्रासहित फायरआर्मसहित तिथे सापडला होता। त्यामध्ये एक फायरआर्म तसेच 3 राऊंड आणि एक धारदार हत्यार त्याच्याकडनं आम्ही रिकवर केलं होतं। सदर गुन्हा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर गांधी चौक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 तासाच्या आत उर्वरित 4 आरोपींना जेरबंद केलेलं आहे। यामध्ये संपूर्ण कारवाईमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर, त्यासोबत ॲडिशनल SP कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभाग, मिरज शहर पोलीस स्टेशनचे इंचार्ज किरण चौगुले साहेब आणि त्यांचं DB पथक, त्यासोबत गांधी चौक पोलीस स्टेशनचे इंचार्ज संदीप शिंदे साहेब आणि त्यांचं DB पथक या सर्वांनी अतिशय धाडसी आणि अतिशय सजग राहून ही कारवाई पूर्ण केलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 5 जणांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्यामध्ये वंशवाली सोबत सौरभ पोद्दार, वैभव आवळे, समर्थ गायकवाड आणि आकाश फोंडे ही अशी संशयितांची नावं आहेत। नेमकं ते कुठल्या कारणासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आले होते आणि हा प्रकार त्यांनी केला, ह्या सर्व गोष्टींचा तपास गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून करण्यात येत आहे। काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने मिरज उपविभागातील ज्या अधिकारी अंमलदारांनी अतिशय चांगली कामगिरी केली, सदर कामगिरीचं कौतुक करण्यासाठी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर यांनी स्वतः गांधी चौक पोलीस स्टेशन येथे भेट दिली आणि कारवाईमध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असलेले अधिकारी अंमलदार होते त्यांचं इथे येऊन कौतुक केलेलं आहे।